जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आदर्श परत एकदा आलो आहे. खूप वेळानंतर आलो. एक रेस्क्यूची व्हिडिओ घेऊन आलो. खूप दिवसानंतरला रेस्क्यू कॉल पडला. थोडंसं कामाच्या शेड्यूलमुळे आहे ना रेस्क्यू कॉल अटेंड करायला भेटत नव्हते. तर आता कंटिन्यू रेस्क्यू कॉल्स आहेत. पावसाचं सीझन चालू आहे आणि फ्रेश वगैरे नाही झालं, जरा रात्री लेट झोपलेलो त्यामुळे. तसेच रेस्क्यू कॉलला झोपेतनंच चाललं थोडंसं. तर पायथन बेबीज आहेत. काल एक आम्ही तिथे पायथन रेस्क्यू केलेले आहेत बेबीज. तर आता परत कॉल आला आहे तिकडनं पायथन बेबीजसाठी. तर बघूया नक्की बेबीज आहेत का काय ते, आणि रेस्क्यू करून त्याची प्रॉपर इन्फॉर्मेशन देऊन रिलीज करायला पण तो माझा मित्र येतो जय करून, तर त्याच्यासोबत चाललं आहे. आणि साप बघू काय नाही ते. सध्या मी पण झोपेत, तर आधी जातो. चालेल चला. कुठे साप? परत आहेत नाही पुढं इसको पकड़ के रख. बाहेर येईल तो हम बाहेर येईल. नाही बाहेर साईडला जरा थोडं जाऊ दे, इकडे येईन तो साईडला. चल. तिथून एक बॅट घे हाताने बॅट घे. लावू का? पकड डोसकी, नाही तर कालची सारखं तुझेच चावलेलं का काल? हां याच चाललं. तसं किती पण होतं. बॅट द्या ना, बॅट द्या. ह्याच्यात मोठा देऊ का तुला? कुठं आहे ते? दे लगेच म्हणतो. मला तर नाही भेटणार. अरे काय नवीन आहे आता, पकडायला पाहिजे. बरं चावून तुला. ठेव जरा खाली ठेव. चप्पल घे, चप्पल दाब त्याला जरा पायाने दाब. अरे पायानं दाबायचं काय तू सध्या, नंतरला बघू पण तुझं. जय महाराष्ट्र. हा चेकड किलबॅकचा बेबी आहे जो आपला प्रसाद दादा करून आहे. त्याने रेस्क्यू केलेला आहे, तर त्याला रिलीज करायला आलो आहे. त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. त्याला आहे ना चेकड किलबॅक बोलतात. मराठीमध्ये दिवड किंवा काय काय जागेवरती इरुळा पण बोलतात. चेकड किलबॅक यासाठी कारण की ह्याच्यावरती चेकसारखे मार्क्स असतात, त्यामुळे याला चेकड किलबॅक बोललं जातं. नॉन वेनमस स्नेक आहे, बिनाविषारी साप आहे. तर त्याला लगेच रिलीज करू ह्याच्या पर्यावरणामध्ये. खूप ब्युटिफुल असा स्नेक आहे हा, बघू शकता. चालेल रिलीज करू आपण. आम्ही खाली आहे ना. अरे तर हा आपला सेकंड रेस्क्यू कॉल आहे. तर पायथन बेबी आहे, तर याला लगेच रिलीज करायला आलो आपण पण आता. तर बघू शकता किती ब्युटिफुल स्नेक आहे. माझ्या अंगावरती एकदम फ्रीली ना मुवमेंट करतो तो, कारण की त्याला पण वाटतं की मी काय हार्म नाही करत. असंच कुठलीच सापं कोणाला काय चावत नाही. तर तुम्ही पण लक्षात ठेवा आणि कुठल्याच सापाला मारू नका. आणि ह्या सापाला तर नाहीच नाही, कारण की हे साप आहे ना विलुप्त होत चालले. ह्याला आहे ना इंग्लिशमध्ये इंडियन रॉक पायथन बोलतात, ज्याला भारतीय अजगर. काय काय जागेवरती हिंदीमध्ये याला चित्ती बोलतात. तर ह्याला ओळखणं खूप सोपं आहे. ह्याचं हेड थोडंसं ट्रायंग्युलर असतं, मिडल बॉडी थोडीशी जाड
आणि आहे ना बॉडीवरती असे वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स असतात आणि हेड थोडं आहे ना लाल लाल असतं, त्याच्याने ओळखलं जातं. नॉन वेनमस स्नेक आहे आणि खूप ब्युटिफुल असा स्नेक आहे हा. आणि हे त्यांचा हॅचिंग सीझन आहे, म्हणजे बोलतात ना अंड्यांमधनं बेबीज निघतायत आता सर्व. खूप बघा खूप सुंदर असा स्नेक आहे आणि खरंच सांगतो कोणी मारू नका आहे ना, यांची पर्यावरणामध्ये खूप गरज आहे आणि हे विलुप्त होत चाललेत. काळांतराने असं होईल की आहे ना हे दिसायचे बंद होते. तर ठीक आहे ना, इथे आपण रिलीज करून टाकूया.